पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. आणि पहिल्या चेंडूवर बड्डे बॉय इथं गोल्डन डकवर बाद होतोय. कोणी लावलं स्पीकर प्रथम? काय यार मॅच चालू आहे, तू स्पीकर लावतोस नंतर कर ना. मनीषाने पहिला झेल पकडलेला आहे. बर्थडे बॉय इज बॅक टू द पवेलियन ऑन 0. बॅड लक नायझल. त्याच्याकडून अपेक्षा होती या ग्राउंडवर त्याला एक चांगली बेनिफिट होती. डावखुऱ्या फलंदाजाची बाउंड्री आहे ती थोडी जवळ आहे आणि उजव्या हाताने करणारा फलंदाज थोडी बाउंड्री डिस्टन्स लांब आहे. पण आज त्याचा काही फायदा घेऊ शकले ना नायझल. पहिला चेंडू बॅक टू डगा उडवत आहेत. खेळण्यासाठी तयार होतोय. साजिशांना पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार झाला होता. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. शतरक्षक भावेश यांच्या हातात चांगला थ्रो. फक्त एक धाव मिळेल तिथं. या एक धावीच्या सायने धाव संख्या पोचलेली असं म्हणा की ओपन झालेलं आहे. धावसंख्येचं खातं ओपन झालेलं आहे. गोलंदाज संजय ठाकूर शतरक्षण लावतोय आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी देखील केलेली आहे. पहिल्या चेंडूवर नायझिल यासारखा फलंदाज त्यांनी बाद केलेला आहे. ऑन स्ट्राईक केविन. इथं चेंडू थोडा हातातून सुटलेला आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा देखील आलेला आहे पंचांकडून. चेंडू हातातून सुटला तर हातातून सुटल्यामुळे चेंडू बाहेर पडतोय मैदानाच्या. पुढचा चेंडू चांगला फटका पण शतरक्षक संदेश यांच्याकडून झेल सुटतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला धावतायत ती देखील पूर्ण झालेली आहे. एक इझी झेल सुटलेला आहे. नायझिल यासारखा खेळाडूचा तुम्ही झेल सोडलेला आहे आणि खरोखरच एक चांगला खेळाडू होता नायझिल. नायझिल नाही केविन यांच्याकडून यांच्या नायझिल पहिलाच चेंडूवर बाद झाला होता. धावसंख्या झाली 4. केविन ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा चांगला फटका पण शतरक्षक तिथं पंकज ठाकूर आहे तरी देखील एक धाव पूर्ण केली जाते. या एक धावीच्या सायने धावसंख्या पोहोचली ती 5. या धावसंख्येवर पहिल्या शतकाचा आपण 4 चेंडूमध्ये झालेलो आहोत. धावसंख्या झाली 5. सजिस वैयक्तिक 1 वर खेळतोय. केविन रॉड्रिक्स वैयक्तिक 3 वर खेळतोय. दोन्ही फलंदाज चांगली सलामी देत आहेत. एक फलंदाज बाद झाल्यानंतर चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजाकडे आलेली आहे. तर देखील मारण्याचा प्रयत्न मात्र नाही. तिथं धाव घेता घेता केविन थोडा पुढे आला होता पण सजिस यांनी त्याला साथ दिलेली नाही. चेंडू जाते डॉट. धावसंख्या रोखून ठेवली ती 5 या धावसंख्येवर. शीतला देवी स्पोर्ट्स क्लब अक्सा मास्टर संघाने आयोजित केलेली स्पर्धा कोली अग्रिक्त समाज मंडळाची 10वी स्पर्धा आपण आज इथं बघतोय. पुढचा चेंडू देखील अप्रतिम पडल्यानंतर थोडा लेग ब्रेक मारा. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या शतकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली 10. कमॉन डीजे प्रथम. नंबर 2चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज पंकज ठाकूर येतोय. नंबर 2चं शतक पंकज ठाकूर गोलंदाजीसाठी तयार. टप्पा पडला जातोय. मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षक संजय ठाकूर यांच्याकडून चांगलं यष्टीरक्षकाची भूमिका. पहिलं शतक अप्रतिम टाकलं होतं. फक्त 5 धावा दिल्या. एक फलंदाज देखील बाद केला होता.
रिव्हर्स वेव पण तिथं शतरक्षक येण्यात एक धाव पूर्ण केली जाते. नितीन याच्याकडून शतरक्षण झालं होतं पण ते थोडं थ्रो जो होता तो खूप उंच होता त्याच्यामुळे तिथं एक धाव पूर्ण केली जाते. या एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 6 या धावसंख्येवर. गोलंदाजसाठी गोलंदाज पंकज ठाकूर 2 चेंडू टाकल्यात आतापर्यंत एक धाव फक्त त्याच्यामध्ये दिलेली आहे. नाईझेल बाद झाल्यानंतर सजीस याला पाठवलं. डावखुरा फलंदाज आहे. डावखुऱ्या फलंदाजी खूप डावखुरे फलंदाज आहेत. पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढला तर गॅप आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेला धावतायत. दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 8 या धावसंख्येवर. धावसंख्या 8 एक फलंदाज बाद. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि झेल उडाला जातो. सजीस हे देखील फलंदाजीचा बाद झालेले आहेत. थँक्यू. धाव संख्या रोखून ठेवली ती 8 या धावसंख्या 2 फलंदाज बाद झाले. नंबर 2चं शतक मैदानावर चालू आहे. स्ट्राईक वर येतोय तो आता फलंदाज स्नेडन फरेरा. एक अप चांगलासा अष्टपैलू खेळाडू आहे मॅग्निफिशंट कुलबे मास्टर्स या संघाचा आणि त्याची गरज देखील आहे कारण त्याच्या फलंदाजीची गरज आहे. बघा अक्सर संघामध्ये जर बघितलं 3 गोलंदाज एकदम परिपक्व आहेत. पहिलं शतक संजय ठाकूर यांच्याकडून बघितलं. दुसरं शतक टाकतोय पंकज ठाकूर. येणाऱ्या गोलंदाजीमध्ये भावेश एक फिरकी गोलंदाज गुगली मॅन असं म्हटलं जातं. तो देखील गोलंदाजी येणं बाकी आहे आणि त्याच्यानंतर एखाद वेळेस जर गोलंदाजी करायची असेल धुरंधर आहे त्याच्यानंतर दुसरा गोलंदाजाला वापरलं जाईल. ऑफ साईडचा शत्र सर्कलमध्ये पॅक ठेवलेला आहे. कुठेही गॅप नाहीये. हो चांगला फटका चेंडू ट्रॅव्हल 4 या धावसंख्येसाठी. उत्कर्ष तिथे होते पण त्यांना देखील तो जखून 4 या धावसंख्येसाठी जातोय. चार धावीच्या सायन्स स्नेडन आपली धावसंख्येचा खाता चौकाराने खोललेला आहे आणि टोटल धावसंख्या झाली मॅग्निफिशंट कुलबे मास्टर्स या संघाची 12 या धावसंख्येवर. चेंडू टाकला जातोय. एक चांगला फिरकी मारा आणि इथं नंबर 2चं शतक पूर्ण झाले. धावसंख्या झाली 12. 2 बाद 12 धावा 2 शतकाचा खेळ संपतोय. पुन्हा एकदा संधी आपण प्रथम यांना देऊया एक गाणं वाजवण्याची. दिवस काल आणि आज आपल्याला चाय नाश्ता बिस्किट्स तसंच जेवण 2 दिवस माननीय श्री विवेकजी कदम साहेबांच्याकडून भेटलेलं आहे. त्याच्यानंतर पुरू यांचा जो कॅटरस आहे त्यांचं एक स्वादिष्ट जेवण आपल्याला भेटलेलं आहे. एक चांगलं जेवण आपल्या समोर तिथं ठेवलेलं आहे. कोणाला जेवायचं असेल अजून जेवू शकता. इथं पहिला चेंडू टाकला जातो. भावेश यांचा पहिला चेंडू पण ठाकूर सरांकडून जो इशारा आहे तो वाईटचा एक अवांतर धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली ती 13.
गोलंदाज भावेश. हो, चांगला चेंडू पडल्यानंतर थोडा टर्न होतोय. बघा या खेळपट्टीवर एक खेळत असतात नेहमी अक्सा मास्टर संघाचे खेळाडू म्हणा की यंगस्टर खेळाडू म्हणा. या खेळपट्टीची त्यांना खूप जाणीव आहे. कशी कशी गोलंदाजी करावी, कशी फलंदाजांना कसं चकवायचं. पुढचा चेंडू ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू थोडा बॅटच्या वर लागतो. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. तिसऱ्यासाठी नाही, बॅकअप चांगलं झालं नितीन यांच्याकडून. या 2 धावीच्या सायने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवर. धावसंख्या 15. 15 मध्ये बघितलं तर केविन खेळतोय 6 वर आणि स्नेडन खेळतोय 4 वर. पुन्हा एकदा बॅटच्या खाली चेंडू आला होता. एक धाव पूर्ण केली जाईल. आणि इथं बघा 2 बाजूला थ्रो केला जातोय पण कुठंच मला वाटतं फलंदाज धावबाद झालेला नाहीये. 2 धावा पुन्हा एकदा धावून काढलेले आहेत. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 17 या धावसंख्येवर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, विशेष करून स्नेडन साथ देत आहेत केव्हिन यांना. 17 धावा. नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण बेन्सन यांना बघतोय. तर मात्र पुढचा चेंडू देखील चांगला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल आणि चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. थँक्यू डीजे. चौकाराच्या साईडने धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा गोलंदाज भावेश. हो, चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न. फलंदाज इथं समोर येतोय आणि फलंदाजाला बाद ठरवलं गेलं LBW इथं आपले ठाकूर सरांकडून. केविन देखील इथं बाद होत आहेत. चांगली फलंदाजी करत होता केविन पण जास्त योगदान दिले ना आपल्या संघासाठी. त्याची जागा येण्यासाठी बेन्सन हा नवीन फलंदाज पोहोचलेला आहे. चेंडूचा एक खेळ येणं एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे शतकातील. धाव संख्या झाली 21. त्याच्यानंतर 2 शतक, तब्बल 2 शतकाचा खेळ येणं बाकी आहे. याच्यानंतर बेन्सन ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक वर आपण बघतोय स्नेडन. बेन्सन स्ट्राईकवर खेळण्यासाठी तयार होतोय. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र बॅटच्या खाली राहतोय. चेंडू एक धाव पूर्ण केली जाईल. फलंदाजी तर स्नेडन याला आपल्या आत्महत्या करावा लागलेली आहे. धाव संख्या झाली 3 शतकाच्या अखेरीस 22 या धाव संख्येवर जाऊन पोहोचलेले. आता नवीन फलंदाज हा रीडर करण पांडुरंगी येतोय. त्या फलंदाजाकडे चांगली फलंदाजीची बाजू आहे आणि त्याच्याकडे बघा एक चांगली बेनिफिट देखील आहे. त्याची मी सांगितल्यामुळे बाउंड्री जी आहे ती डिस्टन्स थोडी कमी आहे. चौथं शतक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतोय? नितीन गोलंदाजाचं नाव मयूर या गोलंदाजाकडे 4थं शतक दिलेलं आहे. कारण अक्सा संघामध्ये जर बघितलं आज भरपूर स्क्वॉड आहे त्यांचा. कारण स्वतःचा संघ, स्वतःची टुर्नामेंट असल्याकडे भरपूर जणांची उपस्थिती इथं झालेली आहे. कारण संडे देखील आहे, आज वर्किंग डे नाही आहे, त्याच्यामुळे ते देखील सगळे घरी आहेत आणि मैदानावर देखील पोहोचलेले आहेत. संपूर्ण ग्राउंड, अराउंड द ग्राउंड ऑल द ट्रीज आहे. म्हणजे चांगली झाडांचा आपल्याला इथं एक चांगलासा ऑक्सिजन सोडलं जाते आणि चांगली असं म्हणा की सावली देखील आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आणि बघा काय झेल, बघा झेल, त्या झेलकडे बघा आणि त्या भावेशकडे बघा देखील.
थँक्यू डीजे. बघा आमचे फिजिओ जाऊन त्यांना मला वाटतं तयार केलेलं आहे भावेश यांना. आमचे फिजिओ आल्हाद, भरपूर भूमिका आहेत आल्हादच्यात, पण कला मात्र खूप कमी आहे. मेहनत करतायत, त्या कळेचा ते वापर बरोबर करत नाहीये. धावसंख्या झाली ती 22. नंबर 4चं शतक मैदानावर, 4थं शतक मैदानावर चालू आहे. नवीन फलंदाज शँकी पोचलेला आहे करण याची जागा भरण्यासाठी. करण यांना चांगली फलंदाजी करता वेळेस आपण बघितलं होतं, पण मात्र नाही, पहिल्या चेंडूवर तो बाद होतोय. भावेश यांचा अप्रतिम असा सुरेख झेल त्यांनी घेतला आणि करण याची खेळाची अंत केली होती. खरंच जबरदस्त झेल. या झेलमधून आपण बघितलं तर काही धावा देखील वाचल्या गेल्या. मयूर, येस, पुन्हा एकदा शँकी याच्याकडून देखील एक मोठा फटका. तो चेंडू देखील देते 6 या धावसंख्येवर. राकेश मात्रे यांच्याकडून भावेश यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सामना संपल्यानंतर घेऊन जा. राकेश मात्रे यांच्याकडून भावेश यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस, तो झेल पकडल्यामुळे. 6 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 28 या धावसंख्येवर. शँकी याने आपली धावसंख्येचं खातं 6 या धावसंख्येने ओपन केलेलं आहे. याचा अर्थ की एक जबरदस्त मोठे फटके मारण्यामध्ये तो मूडमध्ये आहे. पुढचा चेंडू टाकला जातोय, मात्र तो चेंडू डॉट्स इथं झालेला आहे. धावसंख्या रोखून ठेवली ती 28 या धावसंख्येवर. गोलंदाज मयूर ठाकूर. पुन्हा एकदा चांगला चेंडू, वेट अँड वॉच असं करायला गेला, थांबला मारण्यासाठी, पण तो चेंडू त्याच्या डोक्यावरून यष्टीरक्षक संजय ठाकूर यांच्या हातात येतोय. पुन्हा एकदा निर्धाव. शतरक्षण अप्रतिम लावलेले. 4 शतरक्षक सर्कलमध्ये ऑफ साईडला उभे आहेत. ऑन साईडला एकही शतरक्षक सर्कलमध्ये नाही. क्लीन बॉल. थँक्यू. मयूर ठाकूर याचा शेवटचा चेंडू आहे. बॅट्समन पाठवा जरा एक एक्स्ट्रा. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तिथं चेंडू डॉट जातोय, पायाला लागून तिथंच राहतोय. आणि नंबर 4चं शतक पूर्ण झाले. धावसंख्या झाली ती 8. एक षटकार जो आला होता तोच षटकार मयूर याच्या बॉलिंगमध्ये आला. 2 विकेट्स त्यांनी घेतलेले आहेत. नायझिल तुमचा एक खेळाडू पाठवा तिथं. पोचलेला आयसन म्हणते त्या साईडून आला. थँक्यू आयसन, सॉरी. शेवटचं शतक गोलंदाजसाठी गोलंदाज मनीष ठाकूर याच्याकडे चेंडू दिलाय. मनीष ठाकूर याच्याकडून शेवटचं शतक हाताळलं जाते. स्ट्राईकवर बेन्सन, नॉन स्ट्राईकवर शँकी. शँकी बाजूला नॉर्बर्ट आहे. धावसंख्या 28. 6 फलंदाज बाद. चांगला फटका, चांगला फटका ऑन साईडला फिरवला जातो. शतरक्षक तिथं उभं आहे. 1 धाव पूर्ण. आणि बेन्सन आणि नॉबर्ट यांनी 2 धावा पूर्ण केलेत. या 2 धावीच्या साईडने धावसंख्या पोहोचली 30 या धावसंख्येवर. बेन्सन वैयक्तिक 3 वर पोहोचलेलं आहे आणि नॉबर्ट याला आपलं खातं उघडायचं आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू, बघूया गॅप मधून. नाही तिथं खराब शतरक्षण कोण आहे तिथं. रवी यांच्याकडून थोडं खराब शतरक्षण झालंय मला वाटतं. आणि त्याच मोबदल्यात तिथं 4 धावा देखील येत आहेत. थँक्यू. 2 चेंडूवर 6 धावा बेन्सन यांनी कुटलेले आहेत. धाव संख्या झाली ती 34. 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला त्या दिशेने जातो. 1 धाव पूर्ण.
दुसरी देखील आणि तिसरी देखील. आता मला वाटतं नाही. चांगला बॅकअप संदेश यांच्याकडून फक्त 2च धावा. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 36. अजून 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या 3 चेंडूवर एखाद मोठा फटक्याची गरज आहे आणि बेन्सन ते करेल, कारण 9 धावसंख्येवर तो खेळतोय. उंच मारलेल्या क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज तिथं फॉलो थ्रू मध्ये झेल पकडतो नाही, फलंदाज बाद होतोय. बेन्सन स्वतःला 9 धावा करून दिले आणि एकूण धावसंख्या झाली 36-7. फलंदाज बाद. नवीन फलंदाज आहे तो ऐसन फरेरा, नवीन फलंदाज. तो देखील मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटच्या एजवर लागतो, स्लीपच्या दिशेने. तिथं नितीन उभा आहे त्याच्याजवळ येतो एक या सिंगलसाठी आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 37. धावसंख्या 37. शेवटचा बॉल, लास्ट बॉल आहे आपल्या कोठ्यातील. चांगला फटका आहे बघूया. चेंडू किती धावा आणि भावेश थोडे थांबले होते तिथं आणि चेंडू त्यांच्यावरून पास झाला तो 4 या धावसंख्येसाठी आणि धावसंख्या झाली ती 41 आणि 42 धावेचं टार्गेट समोर ठेवलं अक्सा मास्टर संघासमोर जिंकण्यासाठी हा सामना. तर थोडी संधी आपण पुन्हा एकदा डीजे बाबू प्रथम यांना देणार आहोत. त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर आपण पुन्हा कॉमेंट्रीकडे येऊ. भावेश, तुमचे 100 रुपये घेऊन जायचे. राकेश मात्र तुम्हाला 100 रुपये दिलेले आहेत एक झेल पकडल्यामुळे. चला, सलामीचे फलंदाज अगोदर मी मॅग्निफिशन क्रिकेट संघाला विनंती करतो आपले शतरक्षण घ्या.
धन्यवाद. प्रथम सामन्याला सुरुवात होते. 41 धावा झाल्या. 42 धावेचं टार्गेट समोर ठेवले शीतला देवी अक्सा संघाला. या मास्टर संघाला 42 धावा करायच्या आहेत. आणि पहिले दोन सलामीवीर आपण बघतोय. संजय ठाकूर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण नितीन ठाकूर बघतोय. ही सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. कारण होम ग्राउंड आहे. अक्सा मास्टर संघाचं म्हटलं की होम ग्राउंड आहे आणि इकडे ते नेहमी प्रॅक्टिस मॅचेस खेळत असतात. त्याच्यामुळे त्यांना हे कठीण असं आव्हान नाही आहे. पण सांगितल्याप्रमाणे क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान सोपं किंवा अवघड असतं जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत. आणि बघा जो जो मला वाटतं जे काही बाईक तुम्ही घेऊन येत आहे मध्ये, त्या बाईकमध्ये आणायच्या नाही आहेत. बाईक तुम्ही साईडला पार्क करा. भरपूर जागा ठेवलेली आहे. होलीचा हंगाम चालू आहे. कोंबर आवली आहे, उद्या मोठी आवली आहे. त्याच्यानंतर परवा आपण रंगपंचमी म्हणजे धूळवंदन देखील साजरी करणार आहोत. तर त्यांच्या सर्वांना या होळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दिल्या जात आहेत. संजय ठाकूरान स्ट्राईक. पहिलं शतक टाकण्यासाठी बड्डे बॉय नायझल डिसूजा इज कमिंग फॉर द फर्स्ट ओव्हर. त्यांनी बड्डे आपला साजरा केला पण त्या साईडला केला, पण फलंदाजीमध्ये तेवढा खास झाला नव्हता त्यांचं. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी कमबॅक गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने जातोय. बेन्सन चेंडूच्या खाली एक धाव पूर्ण केली जाईल आणि दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. संजय यांनी पहिल्या चेंडूवर 2 धावा काढलेल्या आहेत. या 2 धावसंख्येने आपलं स्वतःचं आणि संघाचं खातं देखील ओपन झालेलं आहे. 2 धावा बिनगडी बाद. पहिला चेंडूवर 2 धावा आलेले आहेत. नायझल डिसूजा पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. चांगला चेंडू ऑन साईडला फक्त डिफेन्सिव्ह करून केलेला आहे. नितीन ठाकूर आणि पंकज ठाकूर संजय ठाकूर यांनी दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. फक्त सर्कलमध्ये देखील चेंडू गेला तरी देखील 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावीच्या साईने धावसंख्या पोहोचली ती 4 या धावसंख्येवर. बिनगडी बाद 4 धावा. फॅमिली स्पोर्ट्सचा लाईव्ह कव्हरेज तुम्हाला बघायला मिळतोय. क्रिक हिरोज जो ॲप आहे त्याचा ऑनलाईन स्कोरिंग तुम्हाला बघायला मिळतंय. शीतलादेवी स्पोर्ट्स क्लब मास्टर्स साक्सा या संघाने आयोजित केलेली स्पर्धा आहे. त्याच्या 2 ट्रॉफी आमच्या जवळ आलेले आहेत. पुढचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. केविन थोडे पुढे होते, मागे जावं लागलं कारण दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. 3 चेंडूवर 3 वेळा 2-2 धावा काढलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 6. संजय ठाकूर 3 चेंडूला सामोरे जाऊन 6 वर खेळतोय. याच्यानंतर सामना होईल मालवणी मास्टर ए समोर. यांच्यामधील जिंकेल तो संघ. पुन्हा एकदा ऑफ साईडला बेन्सन याच्याकडे चेंडू जातोय. आता मात्र तिथं एक फक्त आणि फक्त सिंगल मिळणार आहे. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी होते आणि तशीच फलंदाजी देखील संजय ठाकूर यांच्याकडून चांगली झालेली आहे. नितीन खेळण्यासाठी सज्ज होतोय. अहो चांगला फटका. तिथं नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय. एक टप्पा पडल्यानंतर झेरेल यांनी क्षेत्ररक्षण केलं जातं. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावीच्या साहाय्याने नितीन यांनी आपलं धावसंख्येचं खातं ओपन केलं 2 या धावसंख्येने. आणि अक्सा मास्टर संघाची टोटल धावसंख्या झाली ती 9. बिन गडी बाद 9 धावा 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. नितीन क्षेत्ररक्षणाची पाहणी करून खेळण्यासाठी सज्ज होतोय. नायझल यांचा पुढचा चेंडू. येस इथं क्लीन बॉल झालेले आहेत. बघा चेंडू नवीन असून देखील तो बाउंड्रीच्या बाहेर जाण्यासाठी थांबत नाहीये कारण इकडले आउटफील्ड आहे ते एकदम कडक आहे आणि जबरदस्त आहे. पहिला फलंदाज बाद झालेला आहे तो अक्षय मास्टर संघाचा आणि धावसंख्या झालेली आहे ती 9 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज म्हणजे ही जोडी चांगली आहे. पंकज ठाकूर येतोय.
नंबर एकचं शतक इथं पूर्ण झालं. धावसंख्या झाली 9. दुसरं शतक टाकण्यासाठी स्नेडन परेरा गोलंदाजीसाठी येतोय. स्ट्राईकवर संजय ठाकूर, नॉन स्ट्राईकवर पंकज. ही जोडी मैदानामध्ये आहे. म्हणजे ओपनर बॅट्समन आणि एक वन डाऊन खेळाडू. 42 धावेचं टार्गेट आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली 9. 33 धावची संख्येची गरज आहे आणि 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिला चेंडू टाकला जातोय आणि पहिला चेंडू थोडा इथं बघा आपल्या बॉडीने अडवला. माहिती आहे की नॉबर्ट यांना त्यांचे हात थोडे थोडे लांब होते. आपल्या बॉडीने अडवून तो फक्त एक सिंगलसाठी तिथं धावून काढलेली आहे. त्या एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 10 या धावसंख्येवर. संजय ठाकूर वैयक्तिक 8 वर खेळतोय. नवीन फलंदाज जो नॉन स्ट्रायकर होता तो स्ट्राईकवर येतो म्हणजे पंकज ठाकूर. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न पण पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली ती 11. गोलंदाज स्नेडन. चांगला फटका पण तिथं शतरक्षक आहे ऐसन पण याच्या थोडा बाजूने जातो. एक धाव पूर्ण केली जाईल. बेन्सन जोपर्यंत शतरक्षण करील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरीसाठी नाही आहे तिथं बॅकअप आहे आणि फक्त 2च धावा मिळत आहेत. नेबल यांच्याकडून चांगलं बॅकअप झालेलं आहे. या 2 धावीच्या साईडने धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचलेली आहे. स्नेडन गोलंदाजीसाठी तयार. हो चांगला फटका पण तिथं शतरक्षक थोडा लांब होता आणि शतरक्षकाला माहिती आहे की धावून फायदा होणार नाही. चेंडू सीमारेषा पार पार झालेला आहे. थँक्यू. धावसंख्या झाली ती 17. अजूनपर्यंत 25 धावांची गरज आहे. 21 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्नेडन गोलंदाजीसाठी तयार होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आणखी एक मोठा फटका पण शतरक्षक त्या चेंडूसाठी तयार आहे. जेरल यांनी तो झेल पकडलेला आहे आणि नंबर 2चा फलंदाज अक्षय मास्टर संघाचा बाद होतोय पंकज ठाकूर यांच्या स्वरूपात. चेंडू फक्त टॅप केला जातोय. सर्कलच्या बाहेर पडलेला एक धाव पूर्ण केली जाईल. स्पेन्सन शतरक्षण करीपर्यंत पुन्हा एकदा 2 धावाचा इथं 2 फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 19 या धावसंख्येवर. धावसंख्या 19. 2 फलंदाज बाद. रवी ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू देखील तसाच आहे. आता मात्र चांगलं शतरक्षण आयसन यांच्याकडून आणि फक्त एक सिंगल मिळेल. या 2 शतकाच्या अखेरीस आपण बघतोय 20 या धावसंख्या झालेली आहे. 20 धावा 2 फलंदाज बाद. आता 18 मध्ये 22 ची गरज आहे. रवी यांची आवडती बॅट देण्यात आली त्याला. 18 मध्ये 22 ची गरज आहे. तिसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज करण पांडुरंगी येतोय. कुलवेन मॅग्निफिशन मास्टर संघाचा फिरकीचा जादूकर असा गोलंदाज म्हणला जाणारा गोलंदाज आहे. जास्त पेस नाही, जास्त वराठी नाही, जास्त वेग देखील नाहीये. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर इथं क्लीन बॉल झालेत रवी.
थँक्यू डीजे. नंबर 3चा फलंदाज इथं बाद होतोय अक्षय मास्टर्सच्या संघाचा 20 या धावसंख्येवर. 17मध्ये अजून पण 22 धावांची गरज आहे. गोलंदाज करण पांडुरंगी आणि पहिल्या चेंडूवर एका फलंदाजाला बाद केलाय. भावेश येतो नवीन फलंदाज. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतोय. मी सांगितलं की गोलंदाजाकडे वेग नाहीये पण व्हरायटी भरपूर आहेत. चांगला गोलंदाज आहे. फलंदाजीमध्ये अपयशी ठरला पण गोलंदाजी चांगली करावी लागेल. फुलटॉ चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. शतरक्षक तिथं जेरेला एक चांगला शतरक्षक, फक्त एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 21 या धावसंख्येवर. 15मध्ये 21 ची गरज अजून आहे. म्हणजे 15मध्ये 21 झालेत, 15मध्ये अजून 21 काढायचे आहेत. संजय ठाकूर जोपर्यंत मला वाटतं खेळपट्टीवर तोपर्यंत अक्सा मास्टर संघाला थोडा धोका कमी आहे. बॅकफुटवर आणि सचिश यांनी मला वाटतं तो झेल घेण्यासाठी पुढे जायचं होतं त्याला. एखाद वेळेस थोडा खूप पुढे होता त्याच्यामुळे त्यांनी ट्राय केली नव्हती. एक सिंगलच्या साईडने धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचलेली आहे. आता 14मध्ये 20 अजून काढायचे आहेत. भावेश ठाकूर भावेश मात्रे ऑन स्ट्राईक आणि संजय ठाकूर ऑन स्ट्राईकवर आहे. 9 धावा काढून खेळतोय संजय. बघा आता मात्र कुठं मारायचा होता माहिती नाही मी, पण ते 2 क्लीन बॉल केलेले आहेत करण पांडुरंगी यांनी. थँक्यू. नवीन फलंदाज येतो उत्कर्ष, यांनी 35 वर्ष आताच यंदाच्या मोसमात पूर्ण केले आहेत. आणि तो फलंदाज अक्सा मास्टर संघाला 35 वर्षाचा खेळाडू भेटलेला आहे. 13मध्ये 20 ची गरज आहे. 13मध्ये 20 काढायचे आहेत. तर अप्रतिम अशी गोलंदाजी आहे मॅग्निफिशन कुलबेम संघामध्ये. अजून एक अनुभवी गोलंदाज ऐसन याचं देखील शतक येणं बाकी आहे. त्याच्यानंतर एखाद वेळेस नायझिलचं शतक संपलेलं आहे. एक शतक टाकलं होतं स्नेडन याने. केविन किंवा एक ऐसन, हे 2 गोलंदाज अजूनपर्यंत बाकी आहेत. चांगला चेंडू डिफेन्स खेळून काढलेला आहे. चांगलं शतरक्षण लावलं होतं ऍक्च्युली, पण त्या चेंडूवर एक सिंगल मिळते उत्कर्षानं. उत्कर्षाने आपल्या धावसंख्येचं हात ओपन केलेलं आहे. उत्कर्ष 12मध्ये 19 ची गरज आहे. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. उत्कर्ष स्ट्राईकवर आहे आणि संजय ठाकूर नॉन स्ट्राईकवर. बघा अनुभवी गोलंदाजाला इथं वापरलं जाते कारण त्याच्याकडे चांगली पेस आहे, पेस देखील आहे आणि त्याचा जो मला वाटतं टप्पा आहे तो एकदम अचूक आहे. कारण या गोलंदाजांनी मला वाटतं मी जेव्हा यंगस्टर्स संघ त्यांचा खेळ बघण्यात गेलो होतो त्यांना, तेव्हा एका शतकामध्ये 5 धावांची गरज होती. त्या करू दिल्यानंतर 3 फलंदाज देखील बाद केले होते. अप्रतिम असा गोलंदाज ऐसन. एवढंच की वाढलेलं आहे आणि थोडा पायाचा प्रॉब्लेम देखील आहे. बघा क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की 40+ ची स्पर्धा आहे आणि क्रिकेट म्हणजे वय समजत नाहीये. उदय नाईक साहेब ते 60च्या वर आहेत. त्याच्यानंतर आपण काही खेळाडू बघतो 60च्या जवळ आलेले आहेत. आपले डॉक्टर्स होते ते 70 झाले तरी खेळत होते. आपले जयवंतजी केणी साहेब, तसंच नार्वेकर सर आहेत ते देखील 60च्या वर आहेत. त्याच्यानंतर पाटणे सर आहेत ते देखील 60च्या वर आहेत. असे भरपूर खेळाडू त्यांनी 60शी गाठलेले पण ते अजून परत खेळतायत. आमच्या बाजूला आमचे स्पोर्ट्स अध्यक्ष हेमंत भंडारी बसल्यात. त्यांचा देखील आता थोड्या वेळात आपल्याला डेटा मिळेल. पण चांगले फलंदाज आहेत आणि आपल्या स्पोर्ट्स अध्यक्ष देखील आपल्या मंडळाचे. आणि त्याच्या बाजूला आमचे विलास येस इथं फलंदाज बाद होतोय. थँक्यू. प्रथम मी सांगितलं होतं की या गोलंदाजाकडून थोडी काळजी बाळगावी लागेल. या गोलंदाजाची एकदा जर टप्पा त्याला भेटला तर त्याच टप्प्यावर तो गोलंदाजी करत असतो.
उत्कर्ष या फलंदाजाला मागे तंबूचा रस्ता दाखवलं, फक्त एक धावेचं योगदान दिलेलं आहे उत्कर्षानं. त्याच्याकडून अपेक्षा होती, कारण 35चा खेळाडू होता. अक्षय मास्टर्स संघाकडून त्याची अपेक्षा होती, पण त्या अपेक्षेवर तो उतरलेला नाहीये. अकरा मध्ये 19 अजूनपर्यंत पाहिजे. आता नवीन फलंदाज येतो मनीष ठाकूर. संजय ठाकूर नॉन स्ट्राईकवर उभे आहे, त्याच्याकडे थोडी अपेक्षा आहे. बघा 42 धावेचं आव्हान देखील थोडं टाईट होत चाललेलं आहे. आणि मला वाटतं आता बघायला गेलं तर घडेलावर तुम्ही बघितलं तर 3:30 वाजलेत. सायंकाळचा सत्र सुरू होईल काही वेळात. पुढचा चेंडू उंच उडालेला आहे आणि केविन यांनी तो झेल पकडलेला आहे. 2 चेंडूवर 2 बॅक टू बॅक फलंदाज बाद. थँक्यू. 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद. हायट्रिकची संधी. ऐसन यांना हायट्रिकची संधी आलेली आहे. हायट्रिक बॉल आहे ऐसन याचा. अशी भरपूर वेळा त्यांनी कामं केली, पण आज त्याची गरज आहे. 10 मध्ये 19 ऑन हायट्रिक. स्ट्राईकवर मयूर ठाकूर. फुलटॉ चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. शतरक्षक तिथं चांगलं शतरक्षक केविन यांच्याकडून फक्त एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे ती 24. आता 9 मध्ये 18 काढायचे आहेत. आणि संजय ठाकूर स्ट्राईकवर येतोय. या खेळाडूकडे थोडे दमशक फटके मारण्याची पुंजी आहे, पण ऐसन देखील एक अनुभवी गोलंदाज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पण शतरक्षक तिथं तैनात आहे. करण पांडुरंगी. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धावतायत. ती देखील पूर्ण झालेली आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 26. आता 8 मध्ये 16. 8 मध्ये 16 काढायचे. संजय ठाकूर खेळतो 11 या धावसंख्येवर. बघा एकही चौकार नाही, एकही षटकार नाहीये. 7 चेंडूला जाऊन 11 वर खेळतोय. पुढचा चेंडू आता मात्र डिफेन्सिव्ह खेळून काढलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. माहिती आहे की जास्त विकेट्स नाही आहेत. येस, बॅकअपसाठी सजीस आला. माहिती आहे की ऐसे नाही, थोडे प्रॉब्लेम्स मध्ये. 7 मध्ये 15 काढायचे. ऑन स्ट्राईक मयूर येतोय, ज्याने एक सिंगल काढलेली आहे. जिथून जिथून मयूर याला आवाज दिला जातोय की तुवर आणि संजयवरच आहे. एकदा मोठा फटका, पण शतरक्षक एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेला धावतायत आणि प्रॉब्लेम. तिथे मला वाटतं थोडा प्रॉब्लेम झाला होता, पण तो फलंदाज तिथं पोहोचला होता आणि फक्त एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा मोहात तो फलंदाज बाद होतोय. पण संजय यांना स्ट्राईक ठेवायची होती. आता 6 मध्ये 14ची गरज आहे. 6 मध्ये 14 काढायचे आहेत. मयूर फलंदाजाचं नाव आहे तिथं, नाव काय तो पोचलाय त्याचं? देवेंद्र का? देवेंद्र, येस. देवेंद्र लक्ष्मण पाटील नवीन फलंदाजाला 9 स्ट्राईकवर आहेत. 6 मध्ये 14ची गरज आहे आणि शेवटचं शतक टाकण्यासाठी गोलंदाज नोवेल याच्याकडे चेंडू सोपवला जातोय. नोवेल मिरांडा इज कमिंग फॉर द लास्ट ओव्हर. चांगला सामना आहे. सामना कोण जिंकेल अजून पर्यंत कोणी अंदाज लावलेला नाहीये. संजय तोपर्यंत थोडा आधार अक्सा मास्टर संघाला बाळगला जाईल,
आणि त्याचे 7 फलंदाज देखील नागावकर बाद झालेले आहेत. म्हणजे थोडं दडपण देखील आहे. दुसरी धाव घेण्याच्या याच्यामध्ये काही फलंदाज बाद झाले तर अजून दडपण वाढेल. लास्ट ओव्हरसाठी येतोय नोवेल मिरांडा. या गोलंदाजाला एखाद वेळेस 6-7 वर्षाच्या अगोदर जर तुम्ही बघितलं असतं, काय पेस्ट होती, जबरदस्त जबरदस्त फास्टर गोलंदाज होता. पण बघा काही वर्षामुळे आणि काही कारणामुळे आणि काही कामामुळे थोडा अभाव आला. त्याच्यानंतर क्रिकेट खेळण्यास बंद केलं. आपला बाहेर गेला होता, बोटीवर होता. त्याच्यानंतर आपला व्यवसाय सांभाळला. पण आज मास्टर संघामधून खेळताना दिसतोय. नोवेल कमिंग फॉर द फर्स्ट ओव्हर आणि फर्स्ट बॉल ऑफ लास्ट ओव्हर ऑफ द मॅच. पहिला चेंडू अप्रतिम आणि टार्गेटवर चेंडू टाकलेला आहे. पहिल्या चेंडूवर फसवलेला आहे. संजय ठाकूर यासारख्या फलंदाजाला 5 मध्ये 14. जसं पोझिशन इथं चारकोप मास्टर संघासाठी आलं होतं मनोरी मास्टर संघाबरोबर, तसंच पोझिशन आलेलं आहे. आणि कालचं भाटी आणि वजिरा ए संघ देखील खेळत तसंच पोझिशन आहे. पुढचा चेंडू ऑन साइडला फिरवला जातोय. शतरक्षक एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धावतायत आणि दुसरी धाव घेतात का बघा. ते किती सॅक्रिफाईस करावी लागतात विकेट. पण संजय यांना स्ट्राईकवर आणणं खूप गरजेचं आहे. 8व्या नंबरचा फलंदाज इथं बाद झालेला आहे अक्सा मास्टर संघाचा 29 या धाव संख्येवर. चार मध्ये 13ची गरज आहे. चांगली गोलंदाजी आणि चांगले गोलंदाज देखील वापरलेत केविन आणि त्याच्या कंपनीनं. फुल मार्क्स टू केविन. भले सामना हरला तरी चालेल, पण जबरदस्त हाटीतटीचा सामना आहे. जोपर्यंत संजय ठाकूर स्ट्राईकवर आहे तोपर्यंत थोडी भीती आहे मॅग्निफिशंट कुलवे मास्टर्स या संघाला. पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. बघा चांगले चांगले खेळाडू देखील कालच्या दिवसात इकडच्या परिसरातील एक चांगला खेळाडू निशांत कोहली याला देखील चकवलं होतं जयेश भंडारी यानं. इथं देखील तसंच चित्र आहे. 3 मध्ये 13ची गरज आहे. बघा जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत नायझिल, केविन, करण हे लोक थांबणार नाहीये. ते सामना जिंकण्याचा प्रयत्न करतीलच. तसंच संजय ठाकूर देखील थांबणार नाही. तो देखील मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करेल. उंच उडालेला आहे चेंडू. या बॉलवर गेम आहे आणि केविन यांनी तो झेल पकडलेला आहे आणि सामना थोडा जवळ आलेला आहे मॅग्निफिशंट क्रिकेट संघाजवळ. चला आपल्यामध्ये अध्यक्ष महोदय पोहोचलेले. थँक्यू. प्रथम अध्यक्ष महोदयचा आपल्याकडे आगमन झालेलं आहे. किशोर केणी साहेबांचं आगमन झालेलं आहे. काय सामना त्याच्या समोर होतोय. किशोर केणी यांनी बघितलं असेल लांबून कुठंतरी. ची गरज होती. आता 13 उरलेले अजून पण 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. संदेश ठाकूर स्ट्राईकवर आलेला आहे. 2 मध्ये 13. 2 षटकार केले तरी 12च होतील. नोवेल यस पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. चेंडूच्या कडे जेरलॅडी झेल पकडलेला आणि इथं ऑल आउट झालेला आहे अक्सा संघ. इथं प्रथमच असं बघायला मिळतंय. हँड शेकिंग साठी जायचंय अक्सा संघ. अक्सा संघाने हँड शेकिंग साठी जायचंय. बघा कोण अंदाज लावू शकतो की 1 मिनिट थांबायचा जरा दादा. ए बाबा प्रथम थँक्यू. 42 धावेचं टार्गेट. आपल्या संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळतो. आपल्या प्रेक्षक जे घरचे आहेत त्यांच्या समोर खेळतोय आणि खरोखरच अप्रतिम अशी गोलंदाजी